यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी तब्बल 72 तासांचा महासंयोग जुळून येतोय. एवढंच नाही तर या दिवशी 2 मोठे शुभयोग जुळून येणार आहेत, जे तुमचं नशीबही बदलतील. होय, ज्योतिषशास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीला 14, 15 आणि 16 फेब्रुवारीला सलग 3 मोठे योग जुळून येत आहेत. त्या निमित्तानं केलेले काही उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. पण या 72 तासांमध्ये महादेवांना प्रसन्न कसं करायचं आणि कोणते प्रभावी उपाय या काळामध्ये करायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर फेब्रुवारी 2026 मधील हा काळ शिवभक्तींसाठी अत्यंत दुर्मिळ आणि महासंयोग घेऊन आला आहे. 14 फेब्रुवारीला शनी प्रदोष आहे, 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि 16 फेब्रुवारीला आहे सोमवती अमावस्या. असा त्रिवेणी संगम एका पाठोपाठ एक येत आहे. हा काळ पितृदोष, शनिदोष आणि ग्रहपीडा दूर करण्यासाठी सुवर्ण संधीचा मानला जातो. तर बघितलं ना, यंदा फेब्रुवारी महिन्यात शिवभक्तीचा अनोखा सोहळा रंगणार आहे. एका पाठोपाठ येणारे 3 अत्यंत शुभ योग साधून आपण आपल्या जीवनातील अनेक संकटांवर मात करू शकतो. कारण शनी प्रदोष, महाशिवरात्र आणि सोमवती अमावस्येचा हा महासंयोग शिवकृपेसाठी विशेष मानला जातोय. मग आपण काय करावं? तर शनिवारी म्हणजे 14 फेब्रुवारीला शनी प्रदोष आहे, तर या दिवशी पितृदोष आणि शनिदोष निवारणासाठी उपाय करावे. जेव्हा त्रयोदशी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष म्हणतात. ज्यांच्या पत्रिकेत 7.5 किंवा शनिदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांना काळे तीळ अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनिदेवाची कृपादृष्टी लाभते आणि शनिदोष आणि पितृदोषासारखे दोष दूर होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. आता महाशिवरात्रीच्या दिवशी महाकल्याणकारी योग जुळून येतोय. 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या दिवशी रविवार आहे. हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान उत्सव आहे. या दिवशी केलेली पूजा अक्षय फळ देणारी ठरते असं मानले जातं. महाशिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहराच्या पूजेचं मोठं महत्व आहे. म्हणून महादेवांना बेलपत्र, पांढरे फुलं आणि उसाचा रस अर्पण करावा. यावेळी शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करावा, म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप करावा. यामुळे मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य लाभतं असं सांगितलं जातं. आता महाशिवरात्रीच्या दिवशी आणखी कोणते उपाय आपण करू शकतो या संबंधित सविस्तर माहितीचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. शिवाय महाशिवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण पूजा विधी, उपवास, नियम, व्रत, उपाय या संबंधित निरूपणकार प्रज्ञा पंडित यांचा सविस्तर मार्गदर्शनाचा पॉडकास्ट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी सोमवती अमावस्या आहे. हा सौभाग्य आणि पितृशांतीसाठी खूप शुभ दिवस मानला जातो. सोमवारी येणारी अमावस्या ही अत्यंत दुर्मिळ मानली जाते. हा दिवस पूर्वजांच्या आशीर्वादासाठी